भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर सगळ्या भक्तांचे प्रातःकालीन श्रीमद भागवतम कक्षेमध्ये स्वागत आहे. विशेष करून श्रीमान सिंदूर प्रभू आणि श्रीपद महाप्रभू प्रभूंची परमिशन घेऊन आणि आशीर्वादची याचना करत आजच्या या श्लोकावरती चर्चा करायचा प्रयत्न करणार. हरे कृष्ण. तर आपण बघतो की ही जी श्रृंखला जी सुरू आहे त्याच्यामध्ये जेव्हा भगवंत हे जगाची निर्मिती करतात तेव्हा त्याच्यामध्ये हा पूर्ण जग एक एम्प्टी असतो. त्याच्यामध्ये भगवंत त्याला अर्ध पाण्याने भरून मग त्या समुद्रामध्ये विश्राम करतात आणि थोड्या काळानंतर मग त्यांच्या नाभीतनं एक कमलची निर्मिती होते आणि त्या कमलवरती भगवान ब्रह्मदेवांचं आविर्भाव होतो आणि भगवान ब्रह्मदेव विस्मरित असल्यामुळं मग तिथं भगवंत त्यांना सांगतात की तुम्ही तपस्या करा आणि तपस्या केल्यानंतर मग ब्रह्माजी आपली जी सेवा आहेत भगवंतांच्या प्रती ती फॉर क्रिएशनची जी सेवा आहे ह्या जगाची त्याच्यामध्ये ब्रह्माजी सुरू करतात त्यांची सेवा. आणि आपण बघतो की त्यांची सर्ग आणि विसर्ग जे प्रायमरी क्रिएशन आहे ते भगवंतांनी केलं आणि जे सेकंडरी क्रिएशन ते ब्रह्माजी सुरू करतात मग आपलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांचे पॉप्युलेशन इन्क्रीज करण्यासाठी त्यांच्यापासून मुलांची उत्पत्ती होते आणि ते जे मुलं असतात ते सगळे साधू संत आणि ऋषीमुनी असतात. त्यातले जे प्रॉमिनंट त्यांचं जे नारद मुनी हे त्यांचे प्रॉमिनंट चिरंजीव असल्यामुळे नारद मुनी त्यांना बरेचसे प्रश्न विचारतात की मी असं बघितलं, मला असं वाटतं की ह्या जगामध्ये तुम्हीच भगवंत आहात आणि मला असं वाटतं की तुम्हीच सगळे कॉज ऑफ ऑल कॉजेस, तुम्ही सगळ्यांचे स्रोत आहात. तर ब्रह्माजी त्यांना सांगतात की असं नाही, तू फक्त मला आता बघतोयस म्हणून असं विचार करतास, पण असं नाही आहे, माझ्या पलीकडे पण भगवान साक्षात आहेत की ज्यांनी ह्या जगाची निर्मिती केली आहे आणि ते सगळे कॉज ऑफ ऑल कॉजेस, सगळ्यांचे स्रोत आहे, सगळ्यांचे उगमस्थान आहे भगवंत. तर ही जी श्रृंखला सुरू आहे त्याच्यामध्ये हे आपण ब्रह्माजी नारद मुनींना पूर्ण लीला अवतारांचं वर्णन करतात आणि तत्पश्चात मग भगवंत आणि त्याच्यानंतर भागवतवरती ब्रह्माजी त्यांना उपदेश देतात की भागवत हे काय आहे. हे भागवतमुळं समाजामध्ये किंवा व्यक्ती जो वाचन करतो भागवतचं त्याच्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात हे असा उपदेश ब्रह्माजी नारद मुनींना करतात. आणि आपण बघतो की आपल्या शास्त्रांमध्ये वेदास आणि पुराण इतिहास असा विभागीकरण केलेलं आहे. तर वेदास जे आहे ते एवढं सोपं नाही त्याचं उच्चारण करणं. वेदास हे जे आहे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे फक्त तेच वर्गाचे लोक करू शकतात की जे त्या परंपरेमध्ये आले किंवा त्यांनी ती ट्रेनिंग घेतली त्याला उच्चारण करण्यासाठी त्याच्या श्लोकांचं. तर हे फक्त त्यांच्यासाठीच आहे. पण पुराण आणि इतिहास असं प्रभुपाद म्हणतात की पुराण आणि इतिहास हे परिव्रजकाचार्य जे भक्त असतात ते सगळीकडे भ्रमण करत असतात आणि भगवंतांचं गुणगान करत असतात. तर हे भक्त जे असतात ते पुराण आणि इतिहास ह्याला रिलीज करतात सगळे साधूजन. आणि याच्यामध्ये आपण एक उदाहरण पण प्रभुपाद पर्पणमध्ये उल्लेखित करतात की जेव्हा सूत गोस्वामी हे तिथं भागवत चर्चेसाठी तिथं पोचले नैमिषारण्यामध्ये, तर तिथले जे ऋषीमुनी होते त्यांनी त्यांचं ग्लोरिफिकेशन अशा प्रकारे केलं की तुम्ही काही शास्त्रांच्या काही अंगांमध्ये एक्सपर्ट आहात. तर प्रभुपाद त्याला पर्पटमध्ये असं समजून सांगतात की असं का बोलले सूत गोस्वामींना नैमिषारण्याचे ऋषी की तुम्ही फक्त काही अंगांमध्येच एक्सपर्ट आहात, कारण वेदास जे आहे ते फक्त कर्मकांडीय दृष्टिकोनातनं कर्मकांडीय त्याचा दृष्टिकोन बनतो. पण सूत गोस्वामी जे होते ते भगवंतांच्या गुणगानामध्ये एक्सपर्ट होते.
तर त्यांना हे कर्मकांडीय विषयांमध्ये एवढी रुची नव्हती. म्हणून त्यांना नैमिषारण्याचे जे ऋषीमुनी होते ते म्हटले की तुम्ही काही वेदांच्या काही भागामध्येच एक्सपर्ट आहात, काही गोष्टींमध्ये. तर आपण बघतो की कसं जेव्हा भगवंत हे धरातल सोडून गेले, त्याच्यानंतर भगवंत गेल्यानंतर मग समाजामध्ये धर्माची स्थापना करणारा कोणीच नव्हतं. मग डायरेक्ट भागवतमध्येच याचा उल्लेख येतो की कसं तो श्लोक, हा जो श्लोक आहे पहिल्या स्कंदामधला, कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञानाभि सह आदिभि सह कलौ नष्ट दृशामेशा पुराणार्को अधुनोती धीतः. येस, तर कृष्ण स्वधाम उपगतो. तर याचा अर्थ असं होतो की भगवंत जेव्हा ह्या धरातलमधनं निघून गेले, कृष्ण स्वधाम आपल्या धाममध्ये निघून गेले, तेव्हा त्यांच्यासोबत धर्म ज्ञान आदिवी सह ते पण गेलं. पण त्याच्यानंतर कलौ दृष्ट दृशामेशा, मग कलियुग जो येणारा वेळ आहे, जो कलियुग आहे, त्याच्यामध्ये नष्ट दृशामेशा पुराणार्को अधुनोतिध. तर हा जो पुराण आहे श्रीमद भागवतम, हाच लोकांना दृष्टी देणारा असेल. दिस श्रीमद भागवत पुराण इज द ब्रिलियंट ॲज द सन and it is arisen just after the departure of Lord Krishna to his own abode, accompanied by religion, knowledge, etc. Person who have lost their vision due to the dense darkness of ignorance in the age of Kali shall get light from this Puran. तर पर्पटमध्ये जेव्हा प्रभुपाद भागवत पुराणाबद्दल एवढी महिमाचं गुणगान करतात की भागवत पुराण हे किती महान आणि श्रेष्ठ आहे, जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला जर आनंदाची प्राप्ती करायची असेल या जगामध्ये, तर त्याने जर श्रीमद भागवतमचं एक शरण घेतली किंवा नित्य नियमाने श्रीमद भागवतम वाचलं, तर त्याला कलियुगामध्ये एक नॉलेज आणि धर्म, भगवंत कोण आहे त्याच्याबद्दल परिपूर्ण नॉलेज भेटू शकतो, पूर्ण ज्ञान भेटू शकतो, फक्त जर डेली श्रीमद भागवतमचं अध्ययन केलं तर. आणि आपण बघतो की भगवद्गीतामध्ये पण भगवंत म्हणतात की हा जो नॉलेज आहे, हा नॉलेज फक्त एक सूक्ष्म असं नॉलेज नाही, एक ड्राय स्पेक्युलेटिव्ह नॉलेज नाही, तो आहे राजविद्या राजगुह्यम पवित्रमेद उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्मम सुसुखम कर्तुम अव्ययम. तर कोणाला असं वाटेल, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की धर्माच्या मार्गावरती आम्ही लागलो तर आम्हाला नियम पालन करावे लागतील, किंवा बऱ्याचशा काही ड्राय गोष्टी असतात की जे आवडत नाही आम्हाला. पण असं नाही, भगवंत म्हणतात सुसुखम कर्तुम अव्ययम. हा जो नॉलेज आहे हा सगळ्यांना सुख प्रदान करणारा आहे, सगळ्यांना आनंद प्रदान करणारा आहे. तर परवाच जेव्हा वाड्यामध्ये महाराज क्लास देत होते गोवर्धन लीलावरती, तर महाराज म्हटले की ही गोवर्धन लीला भागवतमध्ये याचं वर्णन आहे, ही एवढी सुंदर लीला आहे की याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुख भेटू शकतो. हे लीलेचं श्रवण करून कुठल्या ना कुठल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात कुठली ना कुठली सुखप्राप्तीची एक आशा असते. पण हे भागवतमधले असे जे लीला आहेत भगवंतांचे आणि भक्तांचे, जे श्रवण करेल तर प्रत्येक व्यक्ती कोणी असो तो, त्याला कुठलं ना कुठलं त्याच्या मनात सुखाची अनुभूती त्याला होऊ शकते. तर भगवंत जसं म्हणतात की सुसुखम कर्तुम अव्ययम, हा ड्राय स्पेक्युलेटिव्ह नॉलेज नाही आहे, हा एक आनंद प्रदान करणारा नॉलेज आहे. तर प्रभुपाद जसं पर्पटमध्ये म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला याच्यामध्ये आनंद भेटू शकतो. आणि आपण बघतो की कसं पहिल्या संदाच्या पहिल्या चॅप्टरच्या 3rd श्लोक जो आहे, 3रा श्लोक श्रीमद भागवतमचा, त्याच्यामध्ये म्हणतात की कसं हा जो श्रीमद भागवतम आहे, हा जो नॉलेज आहे हे ब्रह्माजींना भगवंतांनी 4 श्लोकांमध्ये एक्सप्लेन केलं होतं. मग ब्रह्माजींनी नारद मुनींना सांगितलं, नारद मुनींनी वेदव्यासांना सांगितलं, आणि असं करत करत ते परंपरेमध्ये खाली आलं. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मग त्याच्यामध्ये सुखदेव गोस्वामी जे आहेत त्यांनी त्याचं जेव्हा विस्तृत परीक्षित महाराजांना त्याचं पूर्ण भागवत सांगितलं 7 दिवसांमध्ये, तर ते अजून गोड होऊन गेलं. ते श्लोकामध्ये असं वर्णन येतं, निगम कल्पतरुर गलितम फलम सुखमुखाद अमृतम दव्य संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुर अहो रसिक भुवी भाविक. तर हे म्हणतात, श्लोक म्हणतात की तो तर रायपंड फ्रूट आहे, एक पिकलेला फळ आहे झाडाचं. आपले वेदास जे आहे ते पूर्ण झाड आहेत, आणि त्याच्यामध्ये जे फळ लागलेत ते श्रीमद भागवतम
ते जे फळ आहेत त्या फळांमध्ये पण जो पिकलेला फळ आहे तो श्रीमद भागवतम आहे. आणि त्या पिकलेल्या फळाला जर एका पॅरेट जो पोपट असतो त्याने जर त्याला चखलं तर तो अजून गोड होतो. तर याचं वर्णन करताना जेव्हा शुकदेव गोस्वामींबद्दल सांगतात की शुकदेव गोस्वामींनी याचं जेव्हा उच्चारण केलं तर श्रीमद भागवतम तर गोड होताच ऑलरेडी, आणि त्याच्यानंतर शुकदेव गोस्वामींनी जेव्हा वर्णन केलं तो अजून गोड झालं. श्रीमद भागवतम सुखमुखाद अमृतम द्रव्य संयुतम पिबत भागवतम रसमालयम. तर आपण बघतो की फ्रूट्स जे असतात, जर कोणाला फ्रूट्स दिले तर त्याला त्याची सालं काढावे लागतील किंवा त्याची बिया काढावे लागतील. पण जर विचार करा की जर कोणाला फ्रूट्सचं ज्यूसच बनवून दिलं तर त्या व्यक्तीला दुसरी काहीच गोष्ट करायची गरज नाही, फक्त त्याला प्यायचं आहे ते बस. तर शुकदेव गोस्वामींनी याला असं करून दिलं आपलं की आपण फक्त पान करू शकतो श्रीमद भागवतमचं. आणि याच्या पर्पटमध्ये प्रभुपाद खूप सुंदर पद्धतीने एक लाईन म्हणतात, In this shloka, it is definitely stated that spiritual rasa, which is relished even by the liberated stage, can be experienced in the literature of Srimad Bhagavatam due to its being the ripened fruit of all Vedic knowledge. By submissively hearing, प्रभुपाद म्हणतात की हा जो रस आहे आध्यात्मिक श्रीमद भागवतमचा जो रस आहे तो रस एक आध्यात्मिक जीवनाच्या उच्च स्तरावरती जो भक्त असतात किंवा जे साधू संत असतात ते त्याचं आस्वादन करत असतात, म्हणून त्यांना ह्या जगामध्ये बाकीच्या रसांमध्ये एवढी रुची नसते. पण हा जो रस आहे उच्च स्तराचा रस, तो रस श्रीमद भागवतममध्ये जो व्यक्ती याचं शरण घेईल किंवा याला नित्यनियमाने वाचन करेल किंवा ऐकेल त्याला पण ह्या रसाची अनुभूती होऊ शकते असं प्रभुपाद म्हणतात याच्यामध्ये. आणि पुढं कॉशन पण देत, म्हणजे क्वालिफिकेशन देत, बाय सबमिसिव्हली हिअरिंग दिस ट्रान्ससेंडेंटल नॉलेज वन कॅन अटेन द फुल प्लेजर ऑफ हिज हार्ट्स डिझायर. तर सबमिसिव्हली एक शरणागत भावने आपण जर याचं श्रवण केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या हृदयाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये आनंद होऊ शकतो, भेटू शकतो असं प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात. बट वन मस्ट बी व्हेरी केअरफुल टू हिअर दिस मेसेज फ्रॉम दी राईट सोर्स. प्रभुपाद कॉशन करतात पुढे जाऊन की आपण श्रवण तर केलं पाहिजे, पण असं नाही की कुठल्याही व्यक्तीकडनं श्रवण केलं पाहिजे. कारण आता मार्केटमध्ये भरपूर भागवत प्रवक्ते आहेत, जे कोणी उठतो सुटतो तो भागवत उचलून त्याच्यावरती टीका किंवा त्याच्यावरती प्रवचन द्यायला सुरू करतो, कथा गायला सुरू करतो. पण प्रभुपाद म्हणतात की वी शुड बी व्हेरी व्हेरी केअरफुल टू हिअर फ्रॉम दी राईट सोर्स. जे परंपरेमध्ये येतात त्यांच्याकडनं जर आपण ऐकलं तर त्याचा जो परिणाम आहे की आपल्या हृदयामध्ये पूर्णतः म्हणजे आनंद प्रदान करू शकतो, तेव्हाच तो होऊ शकतो. श्रीमद भागवतम इज एक्झॅक्टली रिसिव्ड फ्रॉम दी राईट सोर्स. It is brought by Narad Muni from the spiritual world and given by his disciple Sri Vyasadeva. The latter in turn delivered this message to his son Sukdev Goswami, and Sukdev Goswami कडनं खालती महाराज परीक्षित 7 दिवसांमध्ये त्यांनी ऐकलं. आणि सुखदेव गोस्वामी वॉज अ लिबरेटेड सोल फ्रॉम हिज व्हेरी बर्थ. तर असं करत प्रभुपाद जे आहेत सुखदेव गोस्वामींचं वर्णन करतायत की कसं सुखदेव गोस्वामींनी हा जो रायपन फ्रूट होता त्याला अजून गोड करून टाकले परीक्षित महाराज आणि आपल्यासाठी आपण बघतो. तर आपण जर हे कॉशियस खूप महत्त्वाची आहे की आपण त्याचं सबमिसिव्हली हिअरिंग इन द फ्रॉम दी राईट सोर्स हे खूप महत्त्वाचं आहे श्रीमद भागवतम श्रवण करताना, इथं प्रभुपाद म्हणतात पर्पणमध्ये. आणि पुढे जाऊन आपण बघतो की कसं जेव्हा महाराज परीक्षित त्यांना श्राप भेटलं एका ब्राह्मण पुत्राच्या मार्फत, तर त्यांनी पहिलं कार्य हे केलं की ह्या जगाचे त्यांचे जे रिस्पॉन्सिबिलिटी होते, त्यांचे जे कर्तव्य होते, त्यांनी त्याचा त्याग करून त्याचं एक वैरागी म्हणून जंगलात निघून गेले. आणि त्यांनी काय केलं तर साधूंना प्रश्न विचारले की मी आता माझा जो शेवटचा क्षण आहे तो कसं मी त्याला सामोरे जाऊ शकतो. तर सगळ्या साधूंनी एकच म्हटलं की तुम्ही भगवंतांबद्दल गुणगान श्रवण करा. आणि कोण करणार ते श्रवण, म्हणजे त्याचं कीर्तन कोण करणार, तर त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की सुखदेव गोस्वामी जे आहेत ते सगळ्यात योग्य व्यक्तिमत्व आहेत की जे याचा उल्लेख करू शकतात. आणि तिथं बसलेले जेव्हा सुखदेव गोस्वामींनी याचं भागवताचं गुणगान सुरू केलं तर आपण बघतो की पूर्ण भौतिक
आध्यात्मिक जगामधले भौतिक जगामधले जे मोठे व्यक्तिमत्व होते, सगळे साधू ऋषीगण, ते सगळेचे सगळे तिथं आले. असं नाही की आपले फक्त भागवत कथा केली तर थोडेच लोक येतात, आपण बघतो. पण हे एवढं महत्त्वाचं आहे की जे जगामध्ये जे सृष्टी जे चालवतात ती लोक सगळी उतरून ह्या पृथ्वी भोवतलावरती आले आणि ह्याच्यामध्ये परीक्षित महाराजांसोबत ते भागवतम श्रवण करायचं त्यांनी ठरवलं. तर आपण बघू शकतो की हे साधारण लोक नव्हती. त्यांना असं नाही की त्यांना एवढं त्यांचं कर्तव्य आहे, एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ते म्हणजे एक्सक्यूज देऊ शकतात. पण हे एवढं महत्त्वाचं आहे की त्यांनी असं ठरवलं की आम्ही हे ऐकलंच पाहिजे. हा जो गुणगान होणार आहे शुकदेव गोस्वामींच्याद्वारे, तर हे आम्ही तिथं जाऊन त्याच्यामध्ये सहभागी होऊन ही कथा ऐकली पाहिजे. तर एवढे मोठमोठे व्यक्तिमत्व सगळं सोडून ही कथा ऐकायला इथं आले. आणि आपण बघतो की कसं श्रील प्रभुपादांनी सुद्धा जेव्हा राधा दामोदरमध्ये मंदिरामध्ये वृंदावनमध्ये त्यांचं वास्तव्य होतं, तिथं राहत होते प्रभुपाद. आणि तिथं जेव्हा त्यांनी याच्यावरती परपट्स तात्पर्य लिहायला घेतलं तेव्हा प्रभुपादांना कळलं की हे किती महत्त्वाचं आहे. आणि मग तिथपासून प्रभुपादांनी आपली अमेरिकेला जाण्याची जी जर्नी आहे तिथं प्लॅन केली. आणि त्याच्यामध्ये प्रभुपादांनी ठरवलं की मी हे श्रीमद भागवतम सोबत घेऊन जाणार. मी नाही जाणार, पण भागवतम विदेशामध्ये जातोय तर मी त्याच्यासोबत जाणार, भागवत सोबत. आणि हा भागवत जो आहे तो पूर्ण जगाला एक दृष्टिकोन देईल की कसं आपण एक सभ्य समाज घडवू शकतो आणि त्याच्यामध्ये भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून आपलं जीवन जगू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती हा समाजामध्ये आनंदी राहू शकतो. हे प्रभुपादांना खूप कन्व्हिक्शन होतं. म्हणून प्रभुपाद म्हटले की मी भागवतांसोबत जाणार अमेरिकेला. आणि प्रभुपादांनी जेव्हा ही हरे कृष्ण आंदोलन, इस्कॉन आंदोलनची स्थापना केली, त्याच्यामध्ये प्रभुपादांनी आपण बघतो की कसं प्रभुपादांनी श्रीमद भागवतम हे जे क्लास आहे ते कंपल्सरी केलं. डेली मॉर्निंग एव्हरी टेम्पल देअर शुड बी श्रीमद भागवतम क्लास अँड डिवोटी शुड हिअर अँड चॅन्ट द ग्लोरीज ऑफ द लॉर्ड बाय लिसनिंग श्रीमद भागवतम. तर बघतो आपण की आपण जेव्हा प्रार्थनामध्ये पण म्हणतो नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. तर कशा प्रकारे जर आपण नित्यम भागवत सेवया केलं, हे प्रभुपादांनी सिद्धांत जो मांडला आहे की डेली जर इस्कॉन मंदिरांमध्ये भागवतम झालं तर प्रत्येक भक्त जे आहेत त्यांना भगवंतांबद्दल पूर्णतः नॉलेज भेटेल आणि प्रत्येकाला आनंद भेटू शकतो, है की नाही. आणि याच्यामध्ये आपण जे बघतो की कसं चैतन्य लीलामध्ये पण एक स्टोरी येते की चैतन्य महाप्रभू आपण बघतो की भक्ताचा अवतार घेऊन महाप्रभू जेव्हा इथं आले तेव्हा त्यांनी कसं त्यांच्या जीवनातनं दर्शवलं की आपण एका भक्ताने भागवतमची शरण कशी घेतली पाहिजे. चैतन्य महाप्रभू ते प्रत्येक वेळेस भागवतम ऐकण्यासाठी लालायित असायचे. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतल्यानंतर जेव्हा बेंगॉलमधनं जगन्नाथपुरीला परत येत होते महाप्रभू, तर तिथं त्यांना एक गावामध्ये महाप्रभूंनी प्रवेश केला. त्या गावाचं नाव होतं वराहनगर. तिथं एक ब्राह्मण व्यक्तिमत्व होते. त्या ब्राह्मणांचं खूप निष्ठापूर्वक आणि खूप डिटरमाइंडली ते डेली श्रीमद भागवतमचं पठण करायचे. तर जेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांच्या घराच्या जवळून जात होते तेव्हा ते खूप मीन्स ते रेग्युलरली जोराने उच्चारण करायचे भागवतमचं रिसायटेशन. तर चैतन्य महाप्रभूंनी ते ऐकलं आणि चैतन्य महाप्रभू इमिजिएटली त्या घरामध्ये येऊन बसले ते भागवतमचं रिसायटेशन ऐकायला. आणि महाप्रभूंनी त्यांना म्हणजे त्या ब्राह्मणाने स्वागत पण नाही केलं किंवा महाप्रभूंनी पण त्या स्वागताची अपेक्षा न करता नुसतं भागवतमचं गुणगान ऐकत होते त्या ब्राह्मणांच्या मुखाद्वारे. तर असं करत चैतन्य महाप्रभू म्हटले सुरू राहू दे, असू दे, चालू राहू दे तुझं उच्चारण. तर असं करत थोड्या वेळानंतर महाप्रभू नृत्य करायला लागले भागवतमचं श्रवण करताना. आणि असं करत मग 9 तास निघून गेले की त्या ब्राह्मणाने भागवतमचं रिसायटेशन महाप्रभू म्हटले सुरू असू दे उच्चारण. तर 9 तास निघून गेल्यानंतर मग महाप्रभू जेव्हा बाह्य चेतनेमध्ये आले आपल्या, तेव्हा त्या ब्राह्मणाला आलिंगन केलं आणि त्याला अशी घोषणा केली त्यावेळेस की आजपासनं तुझं नाव भागवत आचार्य, कारण तू एवढ्या सुमधुर पद्धतीने भागवतांचं उच्चारण करतोय, तर तुझं नाव आजपासून भागवत आचार्य आणि तुझी एकच सेवा असेल आतापर्यंत, म्हणजे आजपासून
पूर्ण जीवनाच्या शेवटपर्यंत की तू डेली श्रीमद भागवतमचं उच्चारण रिसायटेशन करायचं. कारण किती मधुर पद्धतीने तू आणि एक प्रॉपर अंडरस्टँडिंगने हे भागवतमचं उच्चारण करतोय. तर महाप्रभू एवढे खुश झाले. आणि आपण ऐकतो की प्रभुपाद म्हणतात की महाप्रभूंना प्रल्हाद महाराज आणि ध्रुव महाराज ह्यांची कथा नेहमी ऐकायची खूप लालायित असायची चैतन्य महाप्रभू, की दररोज जरी त्यांना ध्रुव महाराज आणि प्रल्हाद महाराजांची स्टोरी परत 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 जरी सांगितली तरी महाप्रभू परत ऐकायच्या याच्यामध्ये असायची की मला परत सांगा ध्रुव महाराज आणि प्रल्हाद महाराजांची स्टोरीज. तर आपल्याला काही कधी कधी आपल्याला वाटतं की आपण अरे ही स्टोरी मी किती वेळा ऐकली, आणि दररोज परत ती स्टोरी प्रत्येक डिवोटी क्लासमध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून भागवतमच्या स्टोरीज जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला कदाचित ते असं वाटू शकतो की दररोज मी ऐकली ही स्टोरी, डीपमध्ये ऐकली, याचे लेसन्स पण मला माहिती आहे. पण चैतन्य महाप्रभू दर्शवतात की आपण जर परत परत ऐकलं तर आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होईल ह्या स्टोरीजच्या माध्यमातून. आणि भगवंतांना एक भक्त कसा असला पाहिजे आणि त्याने भगवंतांना कसं अप्रोच केलं पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला एक we'll get to know how a devotee should behave. तर these stories are not ordinary stories of श्रीमद भागवतम. सो वी शुड आपण प्रत्येक वेळेस एक लालायित असलं पाहिजे प्रत्येक भक्ताने की हे स्टोरीज जेव्हा आपण परत परत ऐकू तेव्हा हा परिणाम आपल्यामध्ये होईल, जसं चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दाखवले. आपण आणि बघतो की जे कोणी मोठे मोठे साधू संत आहेत ते श्रीमद भागवतमला खूप एक रिलिशिंग, खूप आस्वादन करतात. असं नाही की तो फक्त एक ग्रंथच आहे, त्याला एक म्हणजे आपल्या हृदयामध्ये कुठली गोष्ट एक रिलीश करायची असेल तर साधू संत श्रीमद भागवतमला निवडतात रिलीश करायला. तर आपण बघतो की सनातन गोस्वामींनी सुद्धा त्यांच्या कृष्ण लीलास्तवामध्ये जे भागवतमचं गुणगान केलं आहे त्याच्यामध्ये शेवटच्या 2 श्लोकांमध्ये सनातन गोस्वामी श्रीमद भागवतमच्या गुणगानामध्ये हे श्लोक लिहितात. त्याच्यामध्ये सनातन गोस्वामी म्हणतात, मद एक बंधू मत संगीम मद गुरु मन मना धन मद निस्तारक मद भाग्य मद आनंद नमोस्तुते. सनातन गोस्वामी म्हणतात की मद एक बंधू हा माझा एकच बंधू आहे श्रीमद भागवतम. ओ श्रीमद भागवतम, ओ माय ओनली फ्रेंड, ओ माय कंपॅनियन, माय टीचर, ओ माय ग्रेट वेल्थ अँड डेलिव्हरर, ओ माय ग्रेट फॉर्च्यून अँड ब्लिस, आय ऑफर माय रेस्पेक्टफुल ओबेसन्सेस अन टू यू. तर सनातन गोस्वामी म्हणतात मद एक बंधू मद संगीम, माझा एकच सहचर आहे श्रीमद भागवतम. मद गुरु, माझे गुरु आहेत श्रीमद भागवतम. मन मनाह मद धन, माझं मन आणि माझं धन पण श्रीमद भागवतम आहे. मन निस्तारक, माझं मनाचं निस्तार करणारा श्रीमद भागवतम आहे. मद भाग्य, माझं भाग्यसुद्धा श्रीमद भागवतम आहे. मद आनंद नमस्तुते, माझा आनंदसुद्धा श्रीमद भागवतम आहे आणि मी त्याला कोटी कोटी प्रणाम करतो, असं सनातन गोस्वामी सांगतात. असाधू पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, असाधू साधू तो दियान अति नलच्चोत कर. तर ओ श्रीमद भागवतम, ओ बेस्टोवर ऑफ सेंटलीनेस टू दी अनसेंटली. ओ श्रीमद भागवतम, द बेस्टोवर ऑफ सेंटलीनेस टू अनसेंटली. पूर्ण जगामध्ये कलियुगामध्ये प्रभुपाद म्हणतात की सगळेच लोक अनसेंटली आहे, असाधू. तुम्ही कोणालाही घेतलं तर तो प्रत्येक त्याच्यामध्ये हे 4 प्रभुपाद पर्पटमध्ये पण म्हणतात की 4 दोष किंवा 4 पाप करण्याची प्रवृत्ती ह्या कलियुगामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. तर असाधू त्यांना म्हणतात असाधू. तर भागवतममध्ये एवढी क्षमता आहे की ह्या लोकांना सुद्धा साधू बनवू शकतो. ओ बेस्टोर ऑफ सेंटलीनेस टू द अनसेंटली, ओ अपलिफ्टर ऑफ द मोस्ट फॉलन. जे सगळ्यात निम्न लोक आहेत, जे सगळ्यात पतित लोक आहेत, त्यांना पण श्रीमद भागवतम एकदम भक्त बनवू शकतो. प्लीज नेवर लीव मी, अकम्पेंड मी बाय प्युअर लव्ह ऑफ कृष्णा, प्लीज मॅनिफेस्ट युअर सेल्फ इन माय हार्ट अँड थ्रोट. तर सनातन गोस्वामी म्हणतात की मला कधीच तुम्ही दुरावू नका, मला सोडू नका, माझ्यासोबत राहा आणि मला भगवंतांचा जो शुद्ध प्रेम आहे तो तुम्ही प्रदान करा आणि सदैव माझ्या हृदयामध्ये आणि माझ्या कंठामध्ये तुम्ही स्थानपन्न व्हा. हे माझी एकच प्रार्थना आहे श्रीमद भागवतमला. तर आपण बघतो की जे आपले षट गोस्वामी आहे त्यांची ही जी प्रार्थना आहे श्रीमद भागवतमच्या प्रती ती किती महत्त्वाची आहे आणि प्रत्येक भक्ताला आपण समजू शकतो की त्यांच्या जीवनामध्ये भागवतमचं काय स्थान आहे. मद एक बंधू मत संगीन,
ते म्हणतात की माझा एकच बंधू आहे आणि माझा एकच संगी आहे श्रीमद भागवतम. तर हे प्रभुपादांनी आपल्यालासुद्धा, जो कोणी इस्कॉन मंदिरात येईल त्यालासुद्धा हे चान्स दिला आहे की तो सुद्धा असं भागवतमला बंधू आणि संगी बनू शकतो, आणि त्याच्यासुद्धा मनाचं निस्तारक होऊ शकतो श्रीमद भागवतमच्या माध्यमातून, तो कोणी असो. आणि पुढच्या श्लोकामध्ये तर म्हणतात की जे असाधू आहेत त्यांना पण साधू बनू शकतो. तर जे कोणी इस्कॉन मंदिरामध्ये येतात किंवा भक्तांच्या संघामध्ये येतात त्यांना ही एक संधी असते की ते पण श्रीमद भागवतमचं असोसिएशन घेऊ शकतात, भागवत कथेच्या माध्यमातून किंवा आपण भागवतम वाचण्याच्या माध्यमातून. डेली जर आपण नित्यनियमाने श्रीमद भागवतमचं पठन केलं तर आपण पण एक दिवस एक शुद्ध होऊन साधू होऊ शकतो, असं सनातन गोस्वामी म्हणतात. आणि आपण बघतो की कसं प्रत्येकाला ही ऑपॉर्च्युनिटी आहे की तो व्यक्ती श्रीमद भागवतम क्लासमध्ये हे अटेंड करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग आपल्या भक्तिरसामृत सिंधूमध्ये पण असं वर्णन करतात श्रील रूप गोस्वामी की श्रीमद भागवतम जर कुठल्या व्यक्तीच्या फिजिकली फक्त घरामध्ये जरी ठेवलं असेल तरी त्याच्या घरामध्ये सगळ्या देवीदेवतांचा वास असतो. श्रील रूप गोस्वामींचं भक्तिरसामृत सिंधूमध्ये असं रूप गोस्वामी म्हणतात की इतका महान हा ग्रंथ आहे की ग्रंथराज त्याला म्हणतात, की फक्त घरात ठेवल्याने सुद्धा देवी देवतांचा वास असल्याने आपण बघू शकतो की जो व्यक्ती जर भक्तिभावनेने जर त्याचं पठन करतोय नित्य रूपाने, त्याला किती मोठं एक गिफ्ट त्याच्या लाईफमध्ये भेटू शकतो हे आपण बघतो. आणि श्रीमद भागवतम हे सगळ्या ग्रंथांचं सारांपैकी सार आहे. आपण बघतो की 12व्या स्कंदात 12, 13, 15 12वा स्कंद 3रा अध्याय 13वा अध्याय आणि 15वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये म्हणतात की हे वेदांत सगळ्या वेदांतांचं सार आहे श्रीमद भागवतम. द पर्सन तेरावा जो अध्याय आहे 12व्या स्कंदाचा तो ग्लोरिफिकेशन ऑफ श्रीमद भागवतम आहे. आणि त्याच्यामध्ये 15वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की श्रीमद भागवतम इज डिक्लेअर्ड टू बी द इसेन्स ऑफ ऑल वेदांत फिलॉसॉफी. वन हू हॅज फेल्ड सॅटिस्फॅक्शन फ्रॉम दिस नेक्टेरियन मेलो विल नेवर बी अट्रॅक्टेड टू एनी अदर लिटरेचर. हे नुसतंच ग्रंथ नाही तर वेदांत, जेवढे वेदांत प्रोपर म्हणतात, वेदांत म्हणजे वेदांचं अंत, जिथं वेद संपतात तिथं श्रीमद भागवतमचं आविर्भाव होतो आणि ते श्रीमद भागवतम आहे. श्रीमद भागवतम इज दी डिक्लेअर्ड ॲज दी इसेन्स ऑफ ऑल वेदांत फिलॉसॉफी अँड वन हू हॅज फेल्ड सॅटिस्फॅक्शन फ्रॉम दिस नेक्टेरियन मेलो. श्रीमद भागवतमचं पठन केल्याने जो आनंद भेटतो त्याला ह्या जगाच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद भेटणार नाही. तर आपण बघतो की किती मोठी भक्तासाठी एक आशाची किरण आहे की प्रत्येक भक्त हा खूप सुदृढ पद्धतीने भक्तीचं पालन करायचा प्रयत्न करतो, पण काही कारणवश आपल्याला ह्या भौतिक जगातले असं वाटतं की हे गोष्टी, भौतिक जगातल्या गोष्टी आपल्याला आनंद प्रदान करतील. पण श्रीमद भागवतम असं आहे की जर एकाने वाचन केलं किंवा याचं संग केलं श्रीमद भागवतमचं तर त्याला या भौतिक जगामध्ये दुसरी कुठलीही गोष्टीचं त्याच्यामध्ये आनंद भेटणार नाही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये. हे श्रीमद भागवतम स्वतः सांगतं 12व्या अध्यायाच्या 12व्या स्कंदाच्या 13व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये. तर आपण बघतो की भागवतम किती महत्त्वाचं आहे. आणि जर कुठल्या भक्ताकडे नसेल तर प्रत्येक भक्ताने याला घेऊन याचं वाचन केलं पाहिजे मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ भक्तांच्या. आणि याच्यामध्ये जे आपले हृदयामधले जे कल्मश आहे ते हळूहळू निघून जातील. हे आपल्याला ह्या भागवतमच्या माध्यमातून हे फल भेटू शकतो. आणि शेवटी अंतिम स्तरामध्ये भगवंतांप्रती जो प्रेम आहे, जी सेवा भावना आहे, ती श्रीमद भागवतम आपल्या हृदयामध्ये जागृत करून देऊ शकतो. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की
शिल प्रभुपाद की